लग्न कुणाचं हे सांगते. ह्यांच्या 2 नंबरची बहीण ना, हा जिजूंच्या 2 नंबरची बहीण आहे ना, त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाचं लग्न आहे आज, म्हणजेच अक्षयचं लग्न आहे. व्हिडिओ करणार गोल फिरताना. हा ठीक आहे काढते. तेवढ्यासाठीच मी आले इथं लग्नाला, एवढं पुण्यावरनं लांब यांचे गोल गोल फिरताना व्हिडिओ काढायला, यांचे फोटो काढायला. लिंबूच्या नवऱ्याचं टाकून नाकात लावू का? जिजू काढा बरं बायकोची नजर. मी उभा व्हिडिओ काढते. मला जिजूंनी सांगितलंय साऊथ इंडियन म्हणजे नाही का ते कसं खातात, काही लोक नाही का अशी घेऊन खातात. हे गाईज नमस्कार सगळ्यांना, कशात सगळे पायल प्रतीक व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तुम्हाला असं वाटत असेल मी असं एकदम अवतार घेऊन व्लॉग स्टार्ट करते तर मी पारुषी. तर गाईज पारुषीने मी आता जास्त आंघोळ केली, केस पण ओल्लेत आणि ओल्ले केसच बांधलेत आता मी, कारण टाईम नाही माझ्याकडं. 7 वाजले ते आणि मी चालली आहे साताऱ्याला. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल मी कुठं चालली. तर चला मी चालली साताऱ्याला माझ्या जिजूंच्या घरी. माझे मोठे जिजू आहेत त्यांच्या घरी. आणि ते काय चालली आहे तर तिथं लग्न आहे. माझे जिजू आहेत ना, त्यांची बहीण आहे, त्यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे. सो आम्ही तिकडंच चाललो आहे. आम्ही म्हणजे मी आणि माझी मम्मी, माझी बहीण वगैरे ते सगळे गेले ते पहिलेच, आणि आम्ही दोघी राहिलो आहे. आम्हाला त्यांच्या गाडीत जागा नव्हती, किती आमची बेइज्जती म्हणून आम्ही चाललोय आता दोघीच जण, मम्मी आणि मी. मग माझी मम्मी आता येते घरून निघली आहे. मग मला इथून पोहोचायचं आहे बस स्टँडवरती आणि मी बसने जाणार आहे. तर चला आता मी पटकन तोंडाला बांधते आणि आपण निघूया लगेच. काहीच मम्मी आली आहे. आल्या आमचं खायचं चाललंय. या नाश्ता करायला. ती पारुषी आहे तरी पण नाश्ता करते. मम्मी मस्त एकदम टकाटक होऊन आली आहे. आणि आम्ही खातोय पोहे, तर्री पोहे. तर आता खाऊन वगैरे झाले आमचा नाश्ता वगैरे. आता बसलो आम्ही बसमध्ये. मी आता काय आवरलं नाहीये. आता मी बसमध्ये हळूहळू आवरल, म्हणजे उतरायच्या पहिले माझा मेकअप होईल. मग तिथे गेल्यावर मी कपडे वगैरे चेंज करते. तुम्हाला बघायला मिळेलच. पण आता चला आता प्रवासातलं तुम्हाला काय दाखवू. आलोय आता डायरेक्ट हॉलवरती आणि मी घातली जीन्स. मला कपडे बदलायचे. हे बघा लग्न कोणाचं आहे. तर गाईज आम्ही आलो आणि मी लगेच चेंज केले कपडे. मी घातला ड्रेस कारण की आता होती हळद. तुम्हाला ह्यांच्या बिंदीवर दिसत असेल हळद होती. तर मी बघा आता आवरून मस्तपैकी जेवण आलं. जेवण तर तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला दाखवलं. हे हळदीचं जेवण होतं. लग्नाचं जेवण अजून वेळ आहे त्याला, कारण की लग्नाला पण अजून वेळ आहे. मांडवातच हळद होती त्याच्यामुळे. आता आम्ही चाललोय परत कपडे चेंज करायला, कारण की नंतर परत वेळ नाही भेटणार. आणि माझ्या दीदीला पण तिकडे जावं लागणार सारखं. मग तिला पण चेंज करायचं होतं आता आउटफिट. तर म्हणलं आपण पण जावं आणि चेंज करून यावं. सो ठीक आहे. नवरीकडचे मामा माईक जवळ बोलवलंय. पण आता माझे जिजू पण गेले ते आणि आम्हाला जायचं होतं कपडे बदलायला. त्याच्यामुळे वाट बघतोय आम्ही सगळे. गाडी आहे पण ड्रायव्हर नाहीये. आम्हाला जर चालवता आले असते गाडीत बसून पण ठेवलंय आपण, आम्ही गेलो असतो कपडे चेंज करून आलो असतो. पण आता जिजूंची वाट बघायला लागणार आहे आम्हाला. चला माझं तर झालंय आवरून. फक्त मला कानातले घालायचे ते. कानातले मम्मीकडे ठेवले होते कारण ते गोल्डचे आहेत ना, ते माझ्याकडनं हरवतील त्याच्यामुळे. आणि आम्ही एक जुगाड केलाय. हॉलच्या असं थोडंसं लांब आहे. एक ताईंचं घर आम्हाला भेटलं रेडी होण्यासाठी, कारण की हॉलमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि अँड मुवमेंटला आम्हाला घरी जाता येत नव्हतं. कारण की जिजू पण खूप वैतागले होते म्हणून म्हटलं जाऊन दे इथंच बदलावं, इथंच चेंज करावं, इथंच मेकअप वगैरे करून जावं. टिकली लावली पण दिसत नाही, खूप छोटी आहे. आणि इथं दिदीचं चाललंय माझ्या रेडी होणं. तुम्हाला दाखवते. आणि आमचं इकडे बघा आमचा हर्षू किती दिसतोय क्यूट मस्त दिसतोय. आता मी हर्षूला घोड्यावर बसवायला घेऊन जाणार आहे. जायचं ना बाबू? नाही जायचं? आमच्या हर्षूचं पण लग्न आहे गाईस. हर्षूच्या लग्नाला या. चला त्याला खूप घाई झाली.
मध्येच थांबलाय. ते बघा, हे बघा कशी दिसत ते जोडी. आणि बाबूचे आणि जिजूंचे कपडे मॅचिंग मॅचिंग आहेत. पण ह्याच्यासोबत मी नाही बोलणार आहे आणि मला मारलंय. दीदी माझी मस्त दिसते आज, एक नंबर दिसतीये. हे बघा, या साईडने उजेड नाही ते अंगावरती, या साईडला. हा हे बघा, कमेंट करा माझी बहीण कशी दिसतीये आणि माझी दाजी पण. जीजू माझी बहीण तुम्हाला सूट नाही होत, बदलून टाका. जीजू तुम्हाला येईल ना उचलता. जीजूंना काय उचलायला येत नाहीये, सगळ्यांना आवाज देऊन देऊन बोलवायला लागले उचलायला. चालले मला जीजू आता आईस्क्रीम घेऊन देणार आहे. जीजू नको, अक्षर तू दे मला आईस्क्रीम घेऊन. माझं लग्न आता मी डायरेक्ट येणार आहे. आता हे लग्न झालं, आता मी डायरेक्ट येणार आहे अक्षय दादाच्या लग्नाला. त्याआधी मला मुलगी बघायची आहे. काय चावतंय, किती पोरी बघितल्या, किती पोरी. ते काय पसंत नाही आल्या मला. अनु दीदी तू ब्लॉग बघत असेल ना तर ह्याला चांगली चटणी बनवणार. तिला एवढा टाइम नसतो. मी तिला सांगणार आणि मी तिला आवर्जून ह्या ब्लॉगची लिंक पाठवणार. तो असं असं बोललाय ना ते सगळं. पुण्यामध्ये कोण असतील माझा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घ्या. आणि याला स्थळ पाठव. हा मला पाहिजे ना. तर आता जीजू काय मामा म्हणजे मी तुम्हाला सांगते लग्न कोणाचं आहे. सगळे इंस्टाग्रामवर मिळतील. तिकडे लग्न कोणाचं आहे सांगते. त्यांच्या 2 नंबरची बहीण ना. हा जीजूंच्या 2 नंबरची बहीण आहे ना, त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाचं लग्न आहे आज. म्हणजेच अक्षयचं लग्न आहे आज. पहिल्यांदा जिजूंना लिंबू धरायला भेटलाय मामा म्हणून. पण इथं बघा जीजू तुमच्या प्रत्येक बहिणींना 2-2, 3-3 पोरं आहेत. 11 भाचे त्यांना. आताशी 1 झाले म्हणजे 10 अजून राहिल्यात. तोपर्यंत जीजू आरामात म्हातारे होणार आहेत सगळ्यांचे लग्न होतपर्यंत. आणि अजून काय काय तर खूप छोटे छोटे त्यांचे पोरं. तर जाऊन द्या, खूप बडबड झाली. आता आम्ही आईस्क्रीम खातो मस्त. जीजूंच्या किती नंबरची बहीण आहे तुम्ही? 4 ना. 4 नंबरची बहीण आहे. आणि भाऊनी मला सगळ्यात महागवाली जी आईस्क्रीम आहे ती घेऊन दिली. मला म्हटलं कोणती आईस्क्रीम खायची. मी म्हटलं या गाडीवर सगळ्यात जी महाग आहे ती वाली द्या. तर हे बघा छान आहे, छान आहे. पण मी नाही देणार तुम्हाला. तुम्ही 2-3 खाल्ले तर थांबून इथल्या इथं. चला लग्न झालंय आता. तिथं चाललंय फोटो सेक्शन. ते मंगळसूत्र वगैरे घालतात ना ते चाललंय. लग्न पाठवू काय? युट्यूब वरती लग्न पाठवते तुम्ही बघा. तुम्ही पण दिसणार आता त्यात. मी तिथं बघतो ते. मी मोबाईलवर मला काम काय नसतं ना. मी फक्त ते नाव टाकतो. नाही नाव तिथे टाकतो आणि सर्व बघतो. मग ते मिरच्या काटायचे, भजी भाजायची, सर्व चुकीच्या अफवा नका पसरू. मी नाही मारत नवऱ्याला. जेवण केलं तर नवऱ्याला मारते मी. बघा प्रतीक तू ब्लॉग बघतोय ना, बघ काय म्हणतात ते. भजे नाही चांगलं केलं की जेवण 1 नंबर बनवते तरी जेवायला नाही बोलवलं. किती खोटं बोलतात. टाकणार आहे काय बोललोय हे जाणार त्यांचं सगळं बोललेलं. सगळ्यांच्या इथं कुल्फी खायचं चाललंय. फोटोशूट चाललंय तिकडं. पण सगळ्यांचं आईस्क्रीम खायचं चाललंय. लाईक करा. माझं प्रमोशन करतात का? लग्न झालंय मस्त. आता फोटोशूट चाललाय नवरा नवरीचा. आम्ही आलो इथं फोटोशूट करायला. आणि माझी मम्मी बघा असं वाटतंय दुष्काळातून आली आणि आईस्क्रीम खाती. मम्मी म्हणते आज नको बोलू ग. मम्मी मी 2-3 बाईट खाल्ले. नंतर बाबून इथं मटक्यातले बाईट खाल्ले. छान लागत होती आईस्क्रीम. आणि यांचा आता फोटोशूट करणार आहे मी. माझ्या दीदीचं आणि माझ्या जीजूंचं. कारण की बाबूनी आणि हर्षुनी आणि म्हणजे ह्या तिघांनी पण ऑलमोस्ट थोडंसं मॅचिंगच केलंय. सो त्याच्यामुळे मी काय फोटो काढणार नाही. कारण की प्रतीकाला नाही. त्याच्यामुळे आता मला एकटीला फोटो काढायला चांगला नाही वाटत. प्रतीकाला असं तर मी कपल फोटो काढले असते मस्त. पण आता मी सिंगल आहे. असं नको बोलू. अनु दीदी बघाल माझ्यासोबत दंगल करेन ती. अनु दीदी
काय तू कोणाची पण बघ मम्मी, मी तुला म्हणलं ना अक्षय दादा तसा बोलला होता. नाव नको घेऊ. काय काय नाही. मम्मी पण घाबरली बघा. अक्षयच्या लग्नात मी मम्मी अक्षयच्या लग्नात मी 10-15 बॅगी घेऊन येणार आहे. का सांग? राहायला तर येणारच आहे, पण हळदीला 2-3 साडी, हा नाही तर हळदीला 2-3 कपडे, असं 4 दिवसासाठी लग्न ठेवावं लागेल. 4 नाही, डेस्टिनेशन वेडिंगच ठेव तू. तसं डेस्टिनेशनच करणार आहे. हो तसंच करायला सागरला विचार, सागर फिलिंगचं माझं ठरलंय. आमची आज बिझी आहे जरा, पण तिची एक्झाम वगैरे चालू आहे, थोड्या दिवसांनी करणार. माझं काय पण अक्षय दादा जे म्हणलं ते खरं आहे का? सोड अक्षयचं, माझी नथ कशी दिसते? ए ही काय 5 आणि मम्मी का आतापर्यंत जिजू हा हे कोणतं मॉडेल आहे सांगा आतापर्यंत. हे थांब जरा, फोटो काढायचा. 1995 चं आई आमच्या पायाला एक व्हिडिओ काढ ना असा गोल फिरताना. हा ठीक आहे, काढते. तेवढ्यासाठीच मी आले इथं लग्नाला, एवढं पुण्यावरनं लांब यांचे गोल गोल फिरताना व्हिडिओ काढायला, यांचे फोटो काढायला. हे असे तर लय छान फोटो येतात ते. हा आता एकमेकांकडे बघा. म्हणून ना बहिणीला कधीच मेकअप आर्टिस्ट दार दाखवायचं नसतं. अशी चांगली हेअरस्टाईल करून, अशी मस्त साडी घालून मला असे फोटो शूट करायला लागतात. मला असं वाटतं तुमचं प्री वेडिंग चाललंय इथं, नाही तर नाही का त्या आफ्टर मॅरेज एंगेजमेंट झाली का आता? हो, आताच यांची एंगेजमेंट झाली आहे गाईज. हो, अजून महिनाभर पण नाही झाला. मी आता क्लोजअप काढणार आहे जिजू, तिकडे बघा तिच्याकडे. हा नवरा नवरीचं बी नाही शूट झालं. आता फोटो बघा तुम्ही कसले मस्त आले. आता एवढी नटली तर अक्षयचं तुमच्या लग्नात मी मोठे असते तर मी तुमचे किती चांगले फोटो काढले असते ना? लय पादर फोटो. मी तुमच्या लग्नात येऊन दाखव तरी. झोपले होते येऊन डायरेक्ट. सावरलीच भारी आलं ना, मी तर लईच भारी. आता जोपर्यंत तुम्ही मला बकऱ्याची पार्टी देत नाही तोपर्यंत तुम्हाला हॉटेलला नेते येईल लगेच. नको बाई, चले सफायर चेन मोठी दिसते. माझी चैन मोठी आहे तर मोठी दिसणार ना. लय छान दिसते ना, मम्मी लय छान दिसते. कसं आतापर्यंत ही माझी बहीण आहे ना, आतापर्यंत 1,00,000 वेळा 1 करोड वेळा सगळ्यांना बोलली मी कशी दिसते? माझी नजर काढ. स्वतःची कौतुक स्वतःच करते. दुसरं कोणच बोलणं झालं. दुसरं कोण तिला स्वतःहून बोलत नाही. नजर काढ तू. काढा. लिंबूच्या नवऱ्याचं टाकून नाकात लावू क्या? जिजू काढा बरं बायकोची नजर. मी उभा व्हिडिओ काढते. लिंबूडा असं गोल फिरताना घे ना आमचं. हा चला व्हिडिओ काढते. बस का? नवरदेवाचे वडील. कसं वाटतं तुम्हाला आता तुमच्या पोराचं लग्न झालंय? मग आता तुम्ही हे झालेत काय सून? हा सासरे. सून काय म्हणते? सासरे झालेत बघा तुम्ही आता. कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान, आणि हा ड्रेस तुम्हाला एकदम भारी दिसतोय. एकदम परफेक्ट, एकदम भारी, एकदम परफेक्ट. तिकडे चालले ते अजून विधी वगैरे. हे बघा, आणि असा अक्षयचं बॅक साईड घेणं म्हणजे अक्षय एक्साइटेड आहे लग्न. उखाणा घ्यायला लागले ऐका परत. ऐक ना अक्षय, इथं आवाज आला पाहिजे. वा वा वा. तिने घेतला का उखाणा? मला तर आता लग्न एक पण उखाणा ए अगं वा वा. सगळे घरी गेले तर आपणच राहिलो आता. ते झाडू बॅक साईड आणि आस तुझी आणि माझं मागे असं गाणं लाव. सिंगल सिंगल. अरे अनु दीदी एवढंच तुला बोलन ना, एवढ्या शिवाय खाणार आहे ना तू आता. अरे सांग रे. खरे यांचं ब्रेकअप झालंय का? जाऊन जमाना झाला. ऐकू नको.
खोटं बोलतोय ना? ते आमचं असंच असतं. ठीक आहे, तुला दिसेल थोड्या दिवसात समजेल. लग्न आहे काय झालं? यार माझं जो म्हणतो ज्यांचे लग्न झाले त्यांच्या अवस्था बघून मला आता असं वाटतं मला लग्न करायची सिंगल इच्छा आहे. अरे मी सांगते तुला लग्न कर, लय भारी असतं लग्नानंतर जीवन. त्याच्यामध्ये स्टेटस बघितलेस ना म्हणून लग्न करून भरपूर कुणाचे स्टेटस? माझे ना, ते माझे स्टेटस तर तुला तर माहिती. पण तू गरमीत लग्न का ठेवलं ते सांग. नाही तू सांग, तू ठरवलं असणार आहे सगळं. माझ्याकडनं कारण आम्हाला काश्मीरला जायचं होतं पण तिथे युद्ध झालं ना त्याच्यामुळे नाही. आणि म्हटलं काश्मीरचं तिकीट तुम्हाला बुक करून देते. तिकडे जावा तुम्ही. झूम केलं एवढं तसं नाही येत, पूर्ण दाखव मला. मला जिजूंनी सांगितलंय साऊथ इंडियन म्हणजे नाही का ते कसं खातात काय काय लोक नाही काश्मीर अशी अशी घेऊन खातात. आता सगळ्यांचं मस्त जेवण झालंय. आम्ही उशिरा जेवलो खूप. त्यांनी जेवण बांधून ठेवलं होतं तर परत आमच्यासाठी त्यांनी बिचाऱ्यांनी सोडलं आणि मग आम्ही आता जेवलो परत. आता आम्ही जाणार आहे घरी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जिजूंच्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे तर त्यांची बहीण त्याच गावात नाही राहत जिथं माझे जिजू राहतात त्या गावातच नाही राहत, दुसरीकडे राहतात. मग त्यांचं गाव दुसरं आहे आणि त्यांच्या गावात वरात आहे. म्हणजे माझी जिजूंच्या गावात नाही, म्हणजे त्यांना त्यांची बहीण जिथं दिली आहे ना त्याच त्यांच्याच घरी वरात आहे. मग आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे आता. आणि मला घरी जायचं होतं पण सगळे म्हणायला लागले आज राहा, उद्या सकाळी जा. बघू काय ठरते अजून. मम्मी काय बोलली नाही. बघू मम्मी काय म्हणते, मग ठरवतो की राहणार आहे का नाही.